नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर ताशा शिका मराठीतून या सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर आपण आज ताशा थोडा वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे. घरात असून पण मी तुमच्यासाठी उभं राहून ताशा वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे, शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आवाज थोडा कमी आहे तर तुम्ही थोडा ऍडजस्ट करून घ्या. तेवढा क्लिअर आवाज येणार नाही, बाहेर ओपनला जेवढा आवाज येतो तेवढा. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ताशाचा एक पॅटर्न शिकणार आहोत किंवा ताशावर काड्या कशा मारायच्या, ताशावर काट्या कशा मारायच्या, स्टिक्स कशा मारायच्या, त्याची टेक्निक शिकणार आहोत. ओके, आता हा आपला ताशा आहे. ओके, ताशावर स्टिक मारण्यासाठी पहिली ही पोझिशन असणे खूप खूप गरजेचं आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा. ह्याच्या आधी पण आपण ताशाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्या व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यू क्रॉस झाले होते. ती व्हिडिओ पण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन किंवा वरती आय बटन मध्ये त्याची लिंक देईन. ओके, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा कोणाला ताशाचा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल किंवा कोणाला पुणेरी ढोल ताशा पथक मुंबईमध्ये जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ओके, तर आता ताशा वाजवण्यासाठी आपली ही पोझिशन असणे खूप खूप गरजेचं आहे. मी खूप लोकांचं बघितलंय की लोक चुकीचे, मी एक थोडस तुम्हाला वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता ह्याचा चिकोटी किंवा पुणेरीच्या ताशासारखा आवाज येणार नाही ज्या व्हिडिओ आपण पहिला टाकलेला आहेत, कारण हा ताशा थोडा वेगळा आहे. तरी पण मी एक प्रयत्न करतो. ओके, आता तर्री बघा. तर्री वाजवण्याची पण खूप जणांची पद्धत चुकीची आहे, मी बघितलेली आहे. तर सगळ्यात आधी स्टिक्स कशा पकडाव्यात हे बघा. स्टिक्स पकडण्यासाठी हा आपला हात आहे, अशा स्टिक्स पकडायच्या असतात. हे बघा, अशा स्टिक्स होल्ड करायच्या. जवळून बघा, हे बघा हा आपला हात आहे, अशा स्टिक्स होल्ड करायच्या आणि ही तुमची ताशावर वाजवण्याची ही पोझिशन असली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला उभं राहायचं, एक पाय पुढे ठेवायचा. ओके, आणि अशा प्रकारे उभं राहायचं. आता ताशा वाजवताना एक इम्पॉर्टंट असतं की स्टिक कुठे मारावी, काठी कुठे मारावी. तर स्टिक्स ही बरोबर ताशाचा हा जो मिडल पार्ट आहे, हा जो मध्यभाग आहे, ह्या मध्यभागी आपल्याला ताशाची स्टिक वाजवायची आहे, ताशाची स्टिक मारायची आहे. म्हणजे इकडे तुम्ही इकडे माराल, इकडे माराल. आता असं पण आजकालची वाजवायची टेक्निक आहे, पण ते कधी जेव्हा तुमचा हा साऊंड क्लिअर येईल, हा साऊंड तुमचा क्लिअर येईल तेव्हा तुम्हाला त्या टेक्निक वापरायच्या आहेत. ओके, पण सध्या आपण हे बघूया हे कसं वाजवायचं. ओके, तर टेक्निक काय आहे, तर जेवढी तुम्ही मध्यभागी माराल, ओके, हे अशा प्रकारे, आणि जेवढा तुमचा तो बोल आहे, तो जो ताशाचा बोल आहे तो क्लिअर येईल, ते तुमच्यासाठी खूप खूप चांगलं आहे. ओके, तर असं 1 1. आता तुम्ही पहिल्यांदा जर ताशा वाजवत आहात तर मी तुम्हाला एक छोटीशी प्रॅक्टिस देतो, एक छोटीशी ट्रिक सांगतो. काय करायचं, 1 1 2 1 2 1 2, हळूहळू वाढवत जायचं. पहिलं काय करायचं, 1 2. पण हे लक्षात ठेवायचं की स्टिक किंवा काठी ही बरोबर मिडल भागीच पडली पाहिजे. ओके, तर 1 2 1. आता 1 ला हा पण हात येऊ शकतो, हा पण हात येऊ शकतो, पण जास्त करून आपल्याला हा हात, ओके, हा हातच 1 ला घ्यायचा आहे. 1 2 1 2 म्हणजे राईट हँड. ओके, राईट हँडच 1 ला घ्यायचं आपल्याला. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1
दोन, एक 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 दोन. हळूहळू स्पीड वाढवायची. आणि आपोआप तुमची ती बारीक बारीक म्हणजे ह्या ज्या बारीक बारीक असतात तर्ऱ्या, या बारीक बारीक तर्ऱ्या तुमच्या आपोआप पडत जाणार. फक्त जी मी तुम्हाला टेक्निक सांगितली की 1 2 1 2 1 2 हळूहळू 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. आणि पुणेरी ताशाला इथे असा बोल्ट असतो. आता मी तुम्हाला अजून एक छोटीशी ट्रिक सांगतो. पुणेरी ताशाला इथे असा एक गोल बोल्ट असतो. तर स्टिक ठेवायची जी ट्रिक असते अशी स्टिक ठेवायची. तो बोल्ट बरोबर मिडललाच आला पाहिजे आपला. ओके, आपल्याकडे आता पुणेरी ताशा अवेलेबल नाहीये, लवकरच आपण घेऊया. ओके, तर हा बोल्ट आणि स्टिक अशी बरोबर मिडलला आली पाहिजे. असं नाही की इकडे येते किंवा अशी जोडून नाही, बरोबर मिडलला आली पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हँड पोझिशन अशी. ओके, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, हात फ्री ठेवायचे आहेत. हात जेवढे फ्री ठेवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तेवढे तुमचे पॅटर्न्स क्लिअर वाचतील, तेवढे तुमचे बोल क्लिअर वाचतील. पण हात क्लिअर फ्री ठेवायचे, एकदम फ्री ठेवायचे. हात आखडून नाही ठेवायचे. आखडून ठेवणार तर तुम्हाला पुढे पॅटर्न्स वाजवायला त्रास होणार, पुढे तुमच्या तर्ऱ्या वाजणार नाहीत. तर हात जेवढे फ्री ठेवता येतील तेवढे हात तुम्हाला फ्री ठेवायचे. ओके, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ही एक प्रॅक्टिस दिलेली आहे आज. ही वाली स्लो मधून चालू करायचं. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1. हळूहळू फास्ट जायचं. ओके, हळूहळू फास्ट जायचं म्हणजे तुमचा आवाज खुलत जाणार. आपण जास्त जोरात इकडे नाही वाजवू शकत, तर थोडं समजून घ्या. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, कारण आपल्या चॅनलवर अशाच ढोलक ढोलकी ह्या वाद्यांच्या पण व्हिडिओ येत आहेत. ढोलकचे आपले 10वा पार्ट आता कम्प्लीट होईल. ढोलकीचा पहिला पार्ट आपण टाकलेला आहे, तर ते सगळे भाग जाऊन बघा. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, ढोल ताशाच्या मित्रांपर्यंत. आणि तुम्ही कुठल्या ढोल